नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वी साठी काही छोट्या छोट्या टिप्स बघत आहोत. तर यामध्ये बघा, आज आपण बघणार आहे की पार्टनरशिप जे आहे तुमचं, तर त्या पार्टनरशिपमध्ये पार्टनरशिप पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये तुम्हाला गुडविल कॅल्क्युलेशन करावं लागतं. काय करावं लागतंय? गुडविल कॅल्क्युलेशन करावं लागतं. तर हे गुडविल कॅल्क्युलेशन करत असताना सर्व आम्हाला कसं कॅल्क्युलेट करायचं आहे गुडविल? तर गुडविल कॅल्क्युलेट करत असताना तुम्हाला या 2 मेथड दिलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या मेथड आहेत? एक आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. सिंपल आहे. 2 मेथड आहे फक्त, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आणि दुसरा आहे सुपर प्रॉफिट मेथड. तर सुपर प्रॉफिट मेथड. आता आपण हे समजून घेऊया की ॲव्हरेज प्रॉफिट म्हणजे काय? तर ॲव्हरेज प्रॉफिटमध्ये आपल्याला ज्या काही स्टेप्स कराव्या लागतात त्या स्टेप्स आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले बघा, ॲव्हरेज प्रॉफिट म्हणजे आपल्याला पहिलं ॲव्हरेज कॅल्क्युलेट करावा लागतो, बरोबर ना? तर ॲव्हरेज कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिली जी स्टेप आहे, तर त्यामध्ये आपण काय करतो की कॅल्क्युलेशन ऑफ टोटल प्रॉफिट. तर टोटल प्रॉफिट म्हणजे काय, तुम्हाला क्वेश्चनमध्ये जो काही 5 वर्षाचा, 10 वर्षाचा किंवा 3 वर्षाचा जो काही प्रॉफिट किंवा लॉस दिलेला असतो, तो प्रॉफिट प्रॉफिट आपल्याला याच्यामध्ये प्लस करायला लागतो. प्रॉफिट प्लस प्रॉफिट, बरोबर ना? आणि प्लस प्रॉफिट, बरोबर ना? पण याच्यामध्ये जर समजा तुम्हाला लॉस दिला असेल तर तो लॉस काय करावा लागतो? लेस करावा लागतो. ठीक आहे. अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेशन ऑफ द टोटल प्रॉफिट ही पहिली स्टेप केली की नंतर दुसरी स्टेप करायची, कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. तर ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असताना, तर ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू काय आहे? हा जो आपण टोटल प्रॉफिट पहिल्या स्टेपमध्ये जो कॅल्क्युलेट केला आहे, बरोबर ना? टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स. ज्या काही वर्षाचे तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉस दिले असेल ते नंबर्स, 5 वर्ष असेल तर डिवायडेड बाय 5 वर्ष करायचे, 6 वर्षाचा असेल तर डिवायडेड बाय 6 वर्ष करायचे. तर अशा प्रकारे त्याचा ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट होतो. त्यानंतर थर्ड नंबर आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे. तर गुडविल कॅल्क्युलेट करत असताना तर गुडविल इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? नंबर ऑफ इयर्स परचेसेस. परचेसेस नंबर ऑफ इयर परचेसेस घ्यायचे, त्याला मल्टिप्लाय करायचं तुमचा ॲव्हरेज प्रॉफिट. ठीक आहे. तर हा अशा प्रकारे गुडविलचं व्हॅल्युएशन आपलं फाइंड आउट होतं. त्यानंतर याच्यामध्ये चौथी स्टेप आपल्याला करावी लागते. ठीक आहे. चौथी स्टेप, गुडविल डिस्ट्रीब्यूशन. गुडविल डिस्ट्रीब्यूशन इन ओल्ड पार्टनर्स. हे ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं असतं. तर सिंपल आहे. काय करायचं आपल्याला? गुडविलचं व्हॅल्युएशन घ्यायचं. गुडविल, बरोबर ना? गुडविल घ्यायची डिवाइडेड बाय रेशोची टोटल घ्यायची. टोटल रेशो त्याला डिवाइडेड करायचा. डिवाइडेड बाय टोटल रेशो इनटू जो काही पार्टनरचा रेशो असेल तो आपण घेणार आहे. त्याप्रमाणे आपल्याला काय मिळणार आहे? या पार्टनरच्या हिश्शाला आलेलं गुडविल. तर अशा प्रकारे ह्या 4 ॲडजस्टमेंट्स आपल्याला करायच्या आहेत. बरोबर. पहिली स्टेप करायची कॅल्क्युलेशन ऑफ द प्रॉफिट. दुसरी करायची आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा, म्हणजे टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स आणि ॲव्हरेज प्रॉफिट येतो. म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट आल्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ द गुडविलचा फॉर्म्युला आहे गुडविल इज इक्वल टू नंबर ऑफ इयर परचेसेस. जे काही आहे ॲव्हरेज प्रॉफिटला नंबर ऑफ इयर परचेसेस काय करायचे? मल्टिप्लाय करायचे. आणि चौथा, पार्टनर्सला जर डिस्ट्रीब्यूट करायचा असेल तर टोटल रेशो घ्यायचा, बरोबर ना? गुडविलला टोटल रेशो डिवाइडेड करायचा आणि इंटू रेशो, जो पार्टनरचा रेशो असेल, 2:3 असेल तर 2 घ्यायचा, 3चा शेअर असेल तर 3 घ्यायचा. तर अशा प्रकारे आपण गुडविल काय करू शकतो? डिस्ट्रीब्यूट करू शकतो. त्यानंतर दुसरी स्टेप आहे सुपर प्रॉफिट मेथड. आता सुपर प्रॉफिट म्हटलं की आपण काय करायचं? एक लक्षात घ्यायचं, सुपर प्रॉफिट हा शब्दाचा अर्थ असा आहे की तुम्ही जेव्हा एखादा बिझनेस करत असता तेव्हा मार्केटमधल्या रेटपेक्षा
जर तुम्हाला जास्त काही प्रॉफिट मिळाला असेल तर इतरांपेक्षा तुम्ही सुपर काम करता किंवा प्रॉफिट कमवता, म्हणून त्याला सुपर प्रॉफिट असं म्हटलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करावं लागतं की ॲव्हरेज प्रॉफिट आणि नॉर्मल प्रॉफिट याच्यामध्ये कंपॅरिझन करायचं, त्याच्यावरनं आपल्याला सुपर प्रॉफिट मिळतो आणि हा सुपर प्रॉफिटला नंबर ऑफ इयर्सने मल्टिप्लाय करायचं. तर याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये पहिली स्टेप आहे आपली कॅल्क्युलेशन ऑफ टोटल प्रॉफिट, सेम लाईक ॲज अबाव. ठीक आहे, प्रॉफिट ऍड करणार आणि त्याच्यातून लॉस जो आहे तो लेस करणार. त्यानंतर दुसरी स्टेप आहे याच्यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. तर ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू, आपण सांगितलंय, काय सांगितलंय, टोटल प्रॉफिट, बरोबर ना, टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स, बरोबर ना, टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. म्हणजे नंबर ऑफ इयर्स जे आहे ते आपल्याला काय करायचे, म्हणजे डिवायडेड करून टाकायचे. त्यानंतर थर्ड नंबर याच्यामध्ये आपल्याला स्टेप्स करावी लागते. तर तो आहे कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट. कोणता प्रॉफिट आहे, नॉर्मल प्रॉफिट. आता इकडे लक्ष द्या, ॲव्हरेज प्रॉफिट आधीच कॅल्क्युलेशन करायचा. ते का करायचं ते आधी मी सांगतो तुम्हाला, बरोबर ना, ते म्हणजे पुढच्या स्टेपमध्ये सांगतो मी तुम्हाला. आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ द नॉर्मल प्रॉफिट. आता नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असताना नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू, आपल्याला जो काही प्रॉफिट घ्यायचा आहे नॉर्मलचा, तर नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू आपल्याला कॅपिटल एम्प्लॉईड दिलेलं असतं. कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे काय, कॅपिटल एम्प्लॉईड, तर कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे आता आपल्या बिझनेसमध्ये आपण किती पैसे इन्व्हेस्ट केलेले आहे याची जी टोटल असते त्याला कॅपिटल एम्प्लॉईड म्हणतात. म्हणजे काय, आपण एखाद्या बिझनेसमध्ये 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, तर त्याच्यावरती नॉर्मल रेट प्रमाणे जर मार्केट रेटमध्ये 10% जर असेल तर आपल्याला रिटर्न 10% मिळायला पाहिजे 10 लाखावरती. तर अशा प्रकारे हे कॅपिटल आपण इन्व्हेस्ट केलं होतं, त्याला नॉर्मल रेट ऑफ रिटर्न काय करायचं, मल्टिप्लाय करायचं NRR, बरोबर ना. तर मल्टिप्लाय करणार आपण नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. मग हा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न जो आहे तो मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला नॉर्मल प्रॉफिट मिळतो. कोणता प्रॉफिट मिळतो, नॉर्मल प्रॉफिट. म्हणजे मी 10 लाख रुपये जर इन्व्हेस्ट केले असेल तर त्याच्यावरती मला 10% जर घेतला तर 1 लाख रुपये मला नॉर्मल प्रॉफिट, म्हणजे नॉर्मल प्रॉफिट मला मिळायला पाहिजे, कारण 10% जनरली मार्केटमध्ये त्याच्यावरती प्रॉफिट मिळतोय. तर अशा प्रकारे. त्यानंतर याच्यामध्ये चौथी स्टेप आहे, हा, तर कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट. आता हा सुपर प्रॉफिट जो कॅल्क्युलेट होतो तर त्याचा एक फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे इथे. तर सुपर प्रॉफिट म्हणजे काय, मार्केट रेटपेक्षा आपल्याला जास्त प्रॉफिट मिळाला म्हणजे आपण चांगलं काम केलं, आपल्याला चांगला प्रॉफिट मिळणार आहे. सुपर प्रॉफिट इज इक्वल टू म्हणजे काय, ॲव्हरेज प्रॉफिट. म्हणून आपण सगळ्यात पहिले काय केलंय, ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट, ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट म्हणजे काय, ॲव्हरेज प्रॉफिट मधनं मायनस करून टाकायचा आपला नॉर्मल प्रॉफिट, आपल्याकडे शिल्लक राहतो सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिट हा काढल्यानंतर आपल्याला पाचवी स्टेप याच्यामध्ये करायला लागते, कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. तर कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल जे आहे ते कॅल्क्युलेट करत असताना याचा एक फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे कॅल्क्युलेशन ऑफ गुडविलचा. तर गुडविल इज इक्वल टू काय घ्यायचं आहे आपल्याला, सुपर प्रॉफिट घ्यायचा. काय घ्यायचा, सुपर प्रॉफिट इंटू काय येणार, सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेसेस. आता बघा, हे नंबर ऑफ इयर परचेसेस तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेले असतात, त्यामुळे ते डायरेक्टली येणार. मग ते मल्टिप्लाय होतं, त्याचा गुडविल अमाऊंट आली. 6 नंबरची स्टेप आपल्याला करावी लागणार आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ गुडविल. तर गुडविल जे आहे ते ओल्ड पार्टनर्स मध्ये तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करावं लागतं इन दॅर प्रॉफिट शेअरिंग रेशो. म्हणून तुम्हाला काय करावं लागणार आहे, गुडविल अमाऊंट घ्यायची, गुडविल अमाऊंट डिवायडेड बाय टोटल रेशोची टोटल घ्यायची आणि इनटू पार्टनर्स पार्टनरचा शेअर्स त्याला मल्टिप्लाय करायचा. आणि अशा प्रकारे आपण गुडविलचं
प्रत्येक पार्टनरला किती हिस्सा येतो याचं कॅल्क्युलेशन करू शकतो. तर अशा प्रकारे एकदम सिंपल आहे. दोन्ही मेथडमध्ये आपल्याला 2 मेथड दिलेल्या आहे गुडविलमध्ये, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आणि सुपर प्रॉफिट मेथड. मग ॲव्हरेज प्रॉफिट मेथडमध्ये जर बघितलं तर ॲव्हरेज प्रॉफिट मेथडमध्ये कॅल्क्युलेशन ऑफ द टोटल प्रॉफिट, इकडे सुद्धा कॅल्क्युलेशन ऑफ द टोटल प्रॉफिट, इकडे तुमचा ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करावा लागतो, इकडे तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिट दुसऱ्या स्टेपमध्ये कॅल्क्युलेट करावा लागतो. तिकडे मात्र डायरेक्टली आपण गुडविल कॅल्क्युलेट करू शकतो. इथे मात्र आपल्याला नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे आणि नॉर्मल प्रॉफिट आपण जे इन्व्हेस्टमेंट केलं त्याला कॅपिटल एम्प्लॉयड म्हणतात. त्याच्यावरती जो नॉर्मल रेट म्हणजे बिझनेसमध्ये जे काही आपण नॉर्मल रेट प्रमाणे रिटर्न्स घेऊ शकतो तो रेट दिलेला असतो तुम्हाला क्वेश्चनमध्ये, त्या रेटनी तुम्हाला मल्टिप्लाय करायचं. अशा प्रकारे तुमचा नॉर्मल प्रॉफिट येतो. नॉर्मल प्रॉफिट आल्यानंतर आपल्याला सुपर प्रॉफिट काढावं लागतो. सुपर प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज प्रॉफिट, म्हणून आपण सगळ्यात पहिले ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा, नंतर नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा. जर तुम्हाला एक्झामच्या वेळी लक्षात राहिलं नाही की सुपर प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे, तर सगळ्यात पहिले आपण ॲव्हरेज प्रॉफिट घेतला म्हणून ॲव्हरेज प्रॉफिट घ्यायचा आणि मायनस त्याच्यातून नॉर्मल प्रॉफिट करायचा. तर अशा प्रकारे आपल्याला सुपर प्रॉफिट येतो आणि हा सुपर प्रॉफिट जो आहे त्याला मल्टिप्लाय करायचं नंबर ऑफ इयर्सनी आणि तिकडे ॲव्हरेज जो प्रॉफिट आहे त्याला नंबर ऑफ इयर्सनी मल्टिप्लाय केलं की गुडविलचं व्हॅल्युएशन येतं आणि हे गुडविल जे आहे ते पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. म्हणजे टोटल जो रेशो आहे गुडविलला आपण टोटल रेशोने डिवायडेड करायचं, नंबर ऑफ शेअर्स जो काही पार्टनरचा असेल, बरोबर ना, जो काही प्रॉफिट शेअरिंग रेशो त्याचा दिला असेल त्याप्रमाणे त्याचा रेशोनी त्याला अलोकेट करायचं. तर असं एकदम साधं सिंपल कॅल्क्युलेशन ऑफ द गुडविल आहे. थँक्यू.